नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर नक्कीच शिक्षक भरतीच्या तयारी संदर्भात तुम्ही असणार आहात. तर राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाला आपण आश्चर्यकारक निर्णय असंच म्हणणार आहोत. तर हा निर्णय काय आहे, या निर्णयाबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबत बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मागासवर्गीयांवर अन्याय या प्रकारचं एक हेडिंग दिलेलं आहे आणि हा अन्याय कशा प्रकारचा आहे तर हे तुम्हाला माहीत असेलच. तर मित्रांनो, कालच्या तारखेला राज्य सरकारने आपल्या एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की मागासवर्गीयांनी ज्या कास्टमध्ये किंवा अर्ज भरलेला आहे तर त्याच जागेवर आता त्याची नियुक्ती होणार आहे. म्हणजे मागासवर्गीय जर उमेदवार असेल तर त्याची नियुक्ती ही मागासवर्गीयामधूनच होईल. तो ओपनमध्ये जाणार नाही किंवा ओपनच्या जागेवर तो आपला दावा करू शकणार नाही. तर अशा प्रकारचा नवीन निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर हा निर्णय कुणासाठी फायदेशीर असू शकते तर कुणासाठी नुकसानकारक असू शकते. तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. तर मला तर हा निर्णय अतिशय आश्चर्यकारक वाटत आहे. कारण आजपर्यंत कोणतीही भरती असो, सरळ सेवा असो, MPSC असो किंवा शिक्षक भरती असो, या परीक्षेमध्ये जर आपला स्कोर ओपनच्या मेरिट जर क्रॉस करत असेल तर आपली जी नियुक्ती आहे ते कास्टमधून न होता ओपनमधून होत होती. परंतु यावेळी राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयामुळे जो मागासवर्गीय उमेदवार आहे त्याची नियुक्ती ही कास्टमधूनच होणार आहे आणि ओपनच्या जागेवर त्याला दावा करता येणार नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या निर्णयाचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल ते आपण बघणार आहोत. की शिक्षक भरती आता होत आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की मागच्या काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता 55-60चा. ठीक आहे. शिक्षक भरतीमध्ये 55-60चा मुद्दा जो आहे तो अतिशय गंभीर मुद्दा आहे आणि याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्याच्या बाजूने निकाल दिलेला होता की हा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे आणि याच्यानुसार जे 2022ची शिक्षक भरती झालेली आहे त्याच्या जी यादी आहे, निकाल यादी आहे ती रिवाईज करण्यात यावी अशा प्रकारचा निकाल दिलेला होता. ठीक आहे. कारण हा जो 55-60चा निर्णय होता तो नियमाचं उल्लंघन करणारा होता आणि त्याच्यानुसार याद्या रिवाईज करा असा निर्णय दिलेला होता आणि हे उमेदवारांसाठी अतिशय चांगली बाब होती. परंतु या निर्णयाला उत्तर देत शासनाने एक वेगळाच पर्याय काढलेला आहे आणि कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध जाऊन हा निर्णय घेताना शासनाने म्हणजे आपली जी बाजू आहे ती झाकण्यासाठी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की मागासवर्गीय जो उमेदवार आहे तो मागासवर्गीय जागेवरच लढणार आणि तीच आपली जागा घेणार, परंतु ओपनच्या ज्या जागा आहेत त्या ओपनच्या जागेवर तो जाणार नाही. अशा प्रकारचं एक काम सरकारने केलेलं आहे जे की अतिशय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार आहे. तर अशा प्रकारचा जो निर्णय आहे याच्या आधी गुजरात सरकारने घेतला होता, परंतु आता महाराष्ट्र सरकारने देखील हा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयाचा काय परिणाम पडतात महाराष्ट्रामध्ये, जे सरळ सेवा भरती आहे, MPSC भरती आहे किंवा इतर भरती जी आहे आपली शिक्षक भरती असो, तर या भरतीवर काय परिणाम पडतात आणि हा जो निर्णय आहे तो किती स्वीकार करण्यालायक आहे याचा विचार नक्कीच करावा लागणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो, फायदेशीर वाटतो की नुकसानकारक आहे, नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.